संदर्भामध्ये तुम्ही विचारताय मला त्याच्याबद्दल अशी काही चर्चा झालेली नाही। जरूर मी अमित भाईंची भेट घेतलेली होती, कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते, वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं आलेले होते। आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ सध्या राज्यामध्ये कापूस प्रश्न, सोयाबीन प्रश्न, कांदा निर्यात बंदी ही आपल्याला ठेवायचीच, निर्यात बंदी होऊन द्यायची, म्हणजे निर्यात बंदी होऊन द्यायची नाही। त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कांद्याला आता शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतात ते कसे मिळतील ते पाहायचं। आणि बरेच वर्ष MSP चा दर ठरलेला नाहीये, 4 ते 5 वेळेला FRP वाढली, परंतु MSP चा दर वाढला नाही। या सगळ्या वेगवेगळे प्रश्न होते, ते प्रश्न मी माझ्या परीने त्यांना सांगितले आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली। पण जे हिंदूची बातमी आहे त्या पेपरची, त्या बातमी साधारणतः खोटी आहे, त्याच्यात समोर देखील तथ्य नाही। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।